आमच्या डोक्यात इतका राग होता, साहेब म्हणले 2 दिवसानं यांचा राग शांत झाल्यावर आम्हाला फोन आला, साहेबांनी त्यांची भूमिका सांगितली, राजकीय परिस्थिती सांगितली, आपल्याला राजकारणात दिसतं तसं नसतं, आत वेगळं घडलं जातं, हे चित्र वेगळं होतं, आम्हाला वाटत होतं आपल्याला सगळं घडलंय, पण तसं काही घडलं नव्हतं, महाविकास आघाडीकडून काही प्रत्यक्षात मिळत नव्हतं, म्हणून राजकारणामध्ये तो निर्णय घ्यावा लागला, तो राजकीय निर्णय होता. त्यामुळं निश्चित कार्यकर्त्यांच्या जशा भावना होत्या तसा मीही कार्यकर्त्यांसारखा आग्रही होतो. पण जानकर साहेबांना माझी विनंती आहे, आता कोणत्याही परिस्थितीत आतापासून आपण तयारीला लागू. निश्चित इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याची, इथल्या प्रत्येक व्यक्तीची भूमिका आहे ही या मतदारसंघातून जानकर साहेब खासदार झाले पाहिजेत. खऱ्या अर्थानं जानकर साहेब मग मला वाटतं या खुर्चीवरती बसतील. ही खासदारकीची खुर्ची आहे आणि ते वाट बघतायत या खुर्चीची, आणि ही खुर्ची तुम्ही ज्या पद्धतीने ठेवलेली आहे, निश्चित प्रधानमंत्री व्हायचं असेल तर पहिलं खासदार व्हावं लागेल. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की जानकर साहेबांना वाढदिवसाच्या निमित्त खासदार झालेलं पाहिजे, प्रधानमंत्री झालेलं पाहिजे आहे, तर निश्चित आपल्याला खासदार त्यांना करावं लागेल. आणि मी सगळ्यांच्या वतीने एवढीच भूमिका मांडतो की साहेब आम्ही तयारीला लागतोय, त्यामुळे आता तुम्हाला आमचंच ऐकावं लागेल. आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकलं, पण ह्या वेळेला तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. हे कार्यकर्त्याच्या वतीनं मी खरंच भूमिका मांडतो. चुकलं असेल तर माफ करा, पण वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही माड्याचे खासदार व्हावं एवढी भूमिका मांडून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. बोलण्याची संधी दिली, संयोजकांनी आमचा सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे आभार. धन्यवाद पाटील साहेब.